BA द्वितीय वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या तासिकेमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण BA द्वितीय वर्षाचे जे तिसरं सत्र होतं, तिसरं सेमिस्टर होतं, ती परीक्षा आपण दिलेली आहे आणि आता येणारं जे चौथं सत्र आहे, या कोरोना लॉकडाऊनमुळे आपल्या तासिका बंद आहेत। त्यामुळे आपण ऑनलाईन तासिका घेत आहोत। मित्रांनो, या चौथ्या सेमिस्टरमधील पेपर 7वा इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, भारताचे शासन आणि राजकारण याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। ही माहिती आपण ऑनलाईन पद्धतीने यासाठी पाहत आहोत कारण कोरोनाने जे भयानक थैमान घातलेलं आहे, या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आपण नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करत ऑनलाईन पद्धतीने तासिका घेणार आहोत। मित्रांनो, पेपर 7वा, या 7व्या पेपरमध्ये भारताचे शासन आणि राजकारण याबद्दल माहिती पाहत असताना सुरुवातीला आपण या पेपरचा सिलेबस, जो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अभ्यास मंडळाने ठरवून दिलेला जो सिलेबस आहे, जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम अगोदर आपल्याला समजला पाहिजे आणि नंतरच मग आपण या तासिका घेण्यासाठी सज्ज होऊ आणि नंतरच तुम्हाला समजू शकेल अशी माझी खात्री आहे। तर या 7व्या पेपरमधील पहिलं प्रकरण आहे चौथ्या सेमिस्टरसाठी 7वा पेपर, पहिलं प्रकरण आहे सेंटर स्टेट रिलेशन। हे बघा, सेंटर स्टेट रिलेशन म्हणजे केंद्र राज्य संबंध। आपण केंद्राचा अर्थात केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा काय संबंध आहे याबद्दल माहिती पाहत असताना कोणत्या कोणत्या पद्धतीचे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने संबंध ठेवलेले आहेत याबद्दल पाहत असताना पहिला संबंध आहे कायदेविषयक, लेजिस्लेटिव्ह, केंद्र आणि राज्याचे कायदेविषयक संबंध। त्याचबरोबर दुसरा आहे केंद्र आणि राज्यासंबंधीचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रशासकीय संबंध आणि तिसरा आहे केंद्र आणि राज्याचे आर्थिक संबंध। हा अभ्यासक्रम पहिल्या प्रकरणामध्ये पाहावयाचा आहे। तर तुम्हाला समजलं असेल, केंद्र आणि राज्य सरकारचे कायदेविषयक संबंध, केंद्र आणि राज्य सरकारचे प्रशासकीय संबंध, केंद्र आणि राज्य सरकारचे आर्थिक संबंध याबद्दल माहिती आपण पाहत असताना मित्रांनो, दुसरं प्रकरण आहे इलेक्शन कमिशन किंवा निवडणूक आयोग। या निवडणूक आयोग या प्रकरणामध्ये स्ट्रक्चर अँड फंक्शन, रचना आणि कार्य, निवडणूक आयोगाची रचना आणि निवडणूक आयोगाचे काय कार्य आहेत हे आपण आपल्या या दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। त्याच्यामधला दुसरा मुद्दा आहे रोल ऑफ इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोगाची भूमिका। रोल ऑफ इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोगाची कोणती भूमिका आहे, हाही अभ्यासक्रम आपणास या प्रकरणामध्ये पाहावयाचा आहे। इलेक्ट्रोल रिफॉर्मेशन, ही जी मतदान पद्धती आहे, ही मतदान पद्धती कशा पद्धतीची आहे हेही आपण पाहणार आहोत। या पेपरचं तिसरं प्रकरण आहे पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया, भारतातील राजकीय पक्ष। पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया, भारतातील राजकीय पक्ष याबद्दल आपण या प्रकरणामध्ये माहिती पाहणार आहोत। तर मग राजकीय पक्षाचे फॅक्टर्स ऑफ पॉलिटिकल पार्टी सिस्टम इन इंडिया, भारतीय राजकीय पक्षाची व्यवस्था कशी आहे, त्याचे घटक कोणते आहेत, हे आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। ऑल इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा जो पक्ष आहे, या पक्षाबद्दल सुद्धा या प्रकरणामध्ये माहिती पाहावयाची आहे। दुसरा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, BJP। भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षाबद्दल सुद्धा आपणास या प्रकरणामध्ये माहिती पाहावयाची आहे।
कम्युनिस्ट पार्टी, जो कम्युनिस्ट पक्ष आहे, या कम्युनिस्ट पक्षाबद्दल आपणास या प्रकरणामध्ये माहिती पाहावयाची आहे. मित्रांनो, चौथं प्रकरण आहे रोल ऑफ ऑपोजिशन पार्टी इन इंडियन डेमोक्रेसी. भारतीय लोकशाहीमध्ये रोल ऑफ ऑपोजिशन पार्टी इन इंडिया, भारतीय लोकशाहीमध्ये राजकीय पक्षाची भूमिका काय आहे. हिस्ट्री ऑफ ऑपोजिशन पार्टी म्हणजे विरोधी पक्ष, याची लोकशाहीमध्ये किती नितांत आवश्यकता आहे याबद्दल माहिती पाहायची आहे. कंट्रोलिंग डिव्हाइस ऑफ रुलिंग पार्टीज, रोल अँड फंक्शन ऑफ ऑपोजिशन पार्टी. विरोधी पक्षाची भूमिका, विरोधी पक्षाची कार्य या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. आता पाचवं प्रकरण आहे चॅलेंजेस बिफोर इंडियन डेमोक्रेसी. चॅलेंजेस बिफोर इंडियन डेमोक्रेसी, भारतीय लोकशाही समोरील जे आव्हाने आहेत त्या आव्हानाचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करावयाचा आहे. तर मग भारतीय लोकशाही समोर कोणकोणती आव्हानं आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत. रिजनलिझम, प्रादेशिकवाद, हा भारतीय लोकशाही समोर खूप मोठा अडथळा आहे किंवा हे खूप मोठं चॅलेंज आहे. या चॅलेंजचा अभ्यास आपण रिलिजन अर्थात प्रादेशिकवाद या मुद्द्याचा आपण अभ्यास करणार आहोत. कम्युनलिझम, साम्यवाद आणि कास्टिझम, जी भारतातली जाती व्यवस्था आहे, या जाती व्यवस्थेचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपण चौथ्या सेमिस्टरसाठी इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, भारताचे शासन आणि राजकारण या पेपरमध्ये जे आपणास या सत्रासाठी किंवा चौथ्या सत्रासाठी हे जी 5 प्रकरणं आहेत, हे 5 प्रकरणं आपणास थेरी टाईपनं परीक्षा होईल किंवा ऑफलाईननं आणि MCQनं, MCQ किंवा थेरी या दोन्हीपैकी एक परीक्षा नक्की होणार आहे. जर MCQ पद्धतीने जर परीक्षा घेतली तर आपणास ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील आणि थेरी प्रश्न जर पडले, लॉंग उत्तर लॉंग आन्सर जर लिहायचे प्रश्न पडले तर आपल्याला पहिल्या प्रकरणावर केंद्र आणि राज्याचे प्रशासकीय संबंध स्पष्ट करा किंवा केंद्र आणि राज्याचे कायदेविषयक संबंध स्पष्ट करा किंवा केंद्र आणि राज्याचे आर्थिक संबंध स्पष्ट करा, या तिन्हीपैकी प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. त्याच्यानंतरचा जो प्रकरण आहे इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग, या निवडणूक आयोगाची रचना स्पष्ट करून निवडणूक आयोगाचे कार्य स्पष्ट करा किंवा निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट करा, अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेला पडू शकतो. त्यानंतर पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया या प्रकरणावर आपणास थेरी जर परीक्षा घेतली तर भारतीय राजकीय पक्षाची व्यवस्था स्पष्ट करा किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ध्येय धोरण स्पष्ट करा किंवा भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण स्पष्ट करा किंवा कम्युनिस्ट पार्टीचे ध्येय धोरण स्पष्ट करा, अशा पद्धतीचा प्रश्न पडू शकतो. त्यानंतर प्रश्न पडू शकतो भारतातील विरोधी पक्षाची भूमिका, असाही प्रश्न परीक्षेला पडू शकतो किंवा त्यानंतर भारतातील प्रादेशिकवाद, लोकशाही समोरील आव्हान, असाही प्रश्न परीक्षेला पडू शकतो किंवा भारतातील जाती व्यवस्था याही मुद्द्यावर प्रश्न पडू शकतो. तेव्हा मित्रांनो, आपण परीक्षा कशी भी घेऊ, थेरी टाईप घेऊ किंवा MCQ घेऊ, अभ्यासक्रम करणं आपलं कर्तव्य आहे, पूर्ण करणं कर्तव्य आहे, अभ्यासक्रम समजून घेणं हेही कर्तव्य आहे. तेव्हा वेळेअभावी आपण इथेच थांबूया. आपण पुढील तासिकेमध्ये पूर्णपणे सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तेव्हा धन्यवाद.